आम्हाला खूप आमचं चांगलं झालं. देवान माऊलीला खूप चांगलं केलं. आम्ही काही पैसे घेत नाही, काही नाही, फ्री करता, महाराजाला मदत करू लागता, असं जेवण यायची आम्ही फ्री करू लागता. आम्हाला एवढं माणसाचा आशीर्वाद खूप झाला आम्हाला. एवढी सेवा करायची आम्हाला, काही करायचं गरम लागतंय तर तुम्ही जवळपास 300 ते 400 पोळ्या करता. तेव्हा काही त्रास वगैरे? काही त्रास नाही होते, म्हणजे माऊली कमी करून त्रास झाला ते काही त्रास नाही, काहीच त्रास नाही, काहीच त्रास नाही आम्हाला. आमचा 2 टाइम स्वयंपाक पुरवणारे हे माय मावल्या पण असते. रामकृष्ण हरी मंडळी, वारी पंढरीच्या या भागामध्ये आजचा 7वा ठेपा म्हणजे तरडगाव ते फलटण चा प्रवास करत होतो. तर आज आपण सर्व वारकरी तर रोज 3 वाजता उठून पायी दिंडीने चालतात, पण त्याचबरोबर हे आमचे जे स्वयंपाक करणाऱ्या माय माऊल्या व बंधू आहेत हे पण सकाळी 3 वाजता उठून गाडीमध्ये बसून आमच्याकडे पुढचा ठेपा असतो त्या ठेप्यावर येऊन पहिल्यांदा स्वयंपाकाची तयारीला लागतात. सर्व म्हणजे की जवळपास आमच्या 250 लोकांचा स्वयंपाक ते सकाळी 3 वाजता येऊन स्वयंपाकासाठी कामाला लागतात. तर त्यांच्याशी आज आपण विचारून घेऊ की बाबा तुम्ही स्वयंपाक करताना तुम्हाला काय काय मेहनत घ्यावं लागते, काय नाही, या गोष्टीचा आपण त्यांच्यासोबत थोडासा संवाद करू. तर चला मंडळी या इकडे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा आपलं पूर्ण नाव? गजानन लक्ष्मण काळे. गाव वगैरे कोणतं? लहान, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. अच्छा. आता आपण जवळपास 15 दिवसाचा आपला हे प्रवास झालेला आहे बरोबर? तर 15 दिवसामध्ये रोज सकाळी व संध्याकाळचा स्वयंपाक तुम्ही स्वतः व तुमच्या हे माय माऊली हे तुम्ही बनवता. तर तुम्हाला ह्यासाठी किती मेहनत घ्यावं लागते, काय काय नाही, तुम्ही मला थोडं माहिती देऊ शकता का? हो ना, सकाळी यावं लागते, मार्केटला जावं लागते, मार्केटून येणं, इथं पालं वगैरे टाकणं, सगळा पसारा आणणं काढणं, 200-250 माणसा स्वयंपाक राहते, सकाळ संध्याकाळ करावं लागते, पाणी वगैरे भरणं, हे सगळ्या व्यवस्थित, भाजी पाला हे ते आणणं करणं हे व्यवस्थित आहे. 250 सकाळी माणसं आणि संध्याकाळी 250 होतात. आणि महिला चपात्या वगैरे करतात, बाकीचे काही कामगार आहेत, पालं वगैरे ठोकतात, समोर येऊन हे सगळं प्रोसिजर करावं लागते. हो. आजचा मेन्यू काय आहे नेमकं? आज तडका वरण, भात, चपाती, दोडक्याची भाजी. तर तुम्ही तडका वरण्यासाठी म्हणजे तुमचे जे आता मसाले दिसत आहेत ते म्हणजे तुम्ही तडका देण्यासाठी तयार करायला का? हा, भाजी बनवण्यासाठी तयार आहे. पूर्ण म्हणजे जवळपास 250 माणसाचा स्वयंपाक करायला तुम्हाला किती वेळ लागतो? 3 ते 4 तास लागतात आम्हाला. म्हणजे सकाळी 3 ला यायचं, पूर्ण तुमचं हे जे पसारा आहे तुमच्या शेगड्या वगैरे, गॅस सिलेंडर गाडीमधून काढणं, स्वयंपाकासाठी पाणी भरणं, त्यानंतर मग हळूहळू पीठ वगैरे चुरून मार्केटला जाऊन तुम्ही भाजीपाला वगैरे पूर्ण म्हणजे पूर्ण भाजीपाला ते आपण दररोज फ्रेश आणतात. रोजच्या रोज मार्केटला जाऊन तुम्ही बघू शकता. हे बघा की हे आता आज आमच्या इथे दोडक्याची भाजी होणार आहे. तर बघू शकता हे आज आमच्या माय माऊल्या म्हणजे की भेंडी दोडक चिरत आहेत, मिरच्या चिरत आहेत. तिकडे ते आजोबाजी बसलेत ते अद्रक म्हणा, कोथिंबीर, खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करत. माय तुम्ही आता रोज सकाळी कितीला उठता? आता 3 वाजता उठतो तिथून. 3 वाजता उठून तुम्ही सगळ्या म्हणजे स्वयंपाकासोबत तुम्ही सोबतच येता. त्यानंतर येणं, मग ते दादा जे आहे ते मार्केट मधून भाजीपाला आणणार. मग ह्यानंतर मेन काम म्हणजे तुमचं असते की भाजीपाला निसणं. तर तुम्ही काय काय काळजी घेता की भाजीपाला निसताना वगैरे? निसताना काय नाही, मला दोडके, भेंडी, वांग हे आणून चिरणं, मिरच्या चिरणं, हे इतकं नीट कोथरी हे करून देत होतो आम्ही. इतकं तयार फोडणी, कांदा, लसूण निर्मळ करायचं, काय काय करायचं, किडेला काढून टाकायचं, चांगलं चांगलं घ्यायचं. कारण आता तुमच्या आम्ही जे खातात ते म्हणजे की तुमच्या हातावर जे स्वयंपाक बनवतात तेच. कारण तुम्ही जर चांगलं बनवलं बीबी चालला आम्हाला तुमच्याच म्हणजे तुम्ही करतात आम्ही हे निर्मळ करणार. तेच ना, तुम्ही बघू शकता की बघा माय माऊल्या पूर्ण बारीक बारीक पद्धतीनं छोटे छोटे असे जे घाण वगैरे, दोडके वगैरे, किडके वगैरे पूर्ण साफ करून आम्हाला रोजच्या रोज स्वच्छ आणि एकदम चांगल्या चविष्ट स्वयंपाक हे बनवून देतात. आणि आपण आपल्या जे स्वयंपाक करणाऱ्या रोज चपात्या जे बनवतात आमच्यासाठी, भाजी पोळ्या जे बनवतात त्या माऊलींशी आपण थोडा संवाद करू की बाबा यांना किती रोजचा किती हुंडा म्हणजे की पिठाचा हुंडा चुरावा लागतो, किती जवळपास चपात्या करावं लागतात, असे प्रश्न आपण काय विचारू. रामकृष्ण हरी. माय तुमचं नाव काय? सरस्वतीबाई पंडितराव जाधव. राहणार पासद. बर. तुम्ही रोज बघा जवळपास 250 माणसाचा स्वयंपाक करता. तुम्ही फक्त पोळ्या करता की भाजी वगैरे? नाही, आम्ही पोळ्या करता. जवळपास तुम्हाला किती किलोचा उंडा चोरावा लागते की? 6 पायऱ्या.
6 पायल्या म्हणजे जवळपास 30 किलो 30 किलो 30 किलो रोज हा. रोज हे बघा, आपल्याला एवढं पाणी परून पण गरमी होत आहे, तरी ही मावल्या रोज एवढ्या भट्टीच्या उष्णतेमध्ये बसून रोजच्या जवळपास किती चपात्या करता आपण? 30 किलो म्हणजे 200-300 चपाती होते याची. जवळपास ही पोळी बघू शकता, ही लहान पोळी नाही, घरच्या ह्याच्यामध्ये 5 ते 6 पोळ्या बसतात. अशा 300 पोळ्या करणं म्हणजे अशा गरमीमध्ये बसून करणं म्हणजे खूप कष्टाचं काम आहे. कारण आम्ही वारीने चालतोय मान्य आहे, पण आमच्या पोटाची जी सोय करत आहे ते हेच मावले आहेत, तुम्ही बघू शकता. तर काकू, तुम्हाला आता रोजच्या 250 ते 300 पोळ्या लाटावं लागतात बरोबर? हा, हे पण एक फार मेहनतीचं काम आहे. हा, तर तुमचं म्हणजे आता जवळपास 250-300 पोळ्या लाटताना तुम्हाला पण कंटाळा येतो. जसं की आम्ही रोज 15-20 किलोमीटरचा प्रवास चालत जातो. हा, आमचे पाय वगैरे दुखतात, तर तुम्हाला काही हात वगैरे लाटून काही दुखतात थोडे, मात्र आता करावं लागते. माऊलीच्या आईनं काही दुखत नाहीत तेवढे, पण त्याच्यामुळं करणं भाग आहे. आता आलं तर आपण सोबत असं आहे. सोबत वार करायला सेवा करणं, सेवा करणं गरजेचं आहे म्हणून लागते. बघू शकता तुम्ही, ही लहान पोळी नाही मित्रांनो, जवळपास आपल्या घरच्या 5 ते 6 पोळ्या याच्यामध्ये बसतात. तर हा जो माऊलीच्या दिंडीमध्ये म्हणजे तुम्ही किती वर्ष झाले स्वयंपाकासाठी सेवा किती वर्षापासून करता? मी 4-5 वर्ष झाली करते. तुम्ही 4 ते 5 वर्ष झाले. 4-5 वर्ष. आजीबाई, तुम्ही किती वर्ष झाले येता? आम्ही 25 वर्षाला वारी करता. 25 वर्ष झालं वारी करता, आणि स्वयंपाकासाठी 10 वर्ष झाली. म्हणजे जवळपास 10 वर्षापासून वारकऱ्यांना रोज 2 टाइम भरपूर पोटभर जेवण करू घालण्याचं म्हणजे काम, चांगली सेवा तुम्ही करता बरोबर? तर ह्यामधून तुम्हाला काय काय अनुभव भेटला आतापर्यंत? खूप अनुभव भेटले आम्हाला. खूप आमचं चांगलं झालं, देवान माऊलीला खूप चांगलं केलं. आम्ही काही पैसे घेत नाही, काही नाही, फ्री करता, महाराजाला मदत करू लागता, असं जेवण यायची आम्ही फ्री करू लागता. आम्हाला एवढं माणसाचा आशीर्वाद खूप झाला आम्हाला. बस, एवढी सेवा करायची, आम्हाला काही करायचं नाही एवढं. म्हणजे तुम्हाला ना पैशाची मोह आहे ना काही नाही, फक्त आपल्याला सेवा करण्याची मोह आहे. माऊलीची सेवा करायची, माऊलीच्या वारकऱ्याची सेवा करायची, हेच मनातून मागच्या 10 वर्षापासून हे ध्येय ठेवून तुम्ही सेवा करतात बरोबर? 25 वर्ष वारी करता आम्ही. 25 वर्ष झालं वारी करता. आता शेळीला 10 वर्षापासून करा शेळी. अच्छा, मग आता तुम्ही आता स्वयंपाक वगैरे करता, मग वारी तर पूर्ण होत नसेल, पायी वारीने तर चालत आता जमत नाही. स्वयंपाक करावा लागते आम्हाला पुढे येऊन. कधी एखादा छेपा चालता असं, म्हणजे पुढे येऊन स्वयंपाक करावा, पायी वारी चालत नाही आम्ही. चालत नाही म्हणजे मागचे 15-1 वर्ष तुम्ही पायी वारी चालल्या? 10 वर्ष पायी वारी चालल्या. आता मग 10 वर्ष आला तर हेच आता हेच स्वयंपाकाचं. म्हणजे सेवा. आता तुमचं वय किती जवळपास? मग 50च्या वर येतात. 50च्या वरी, म्हणजे तुमचे बी आता थोडं गुडघे वगैरेला त्रास देते, त्या म्हणजे वारीने चालण्याच्या नावाचं तुम्ही सेवा म्हणजे की सेवा करता. ही सेवा करता. शुगर आहे, बीपी आहे, सगळे बिमारी आता, म्हणून ही सेवा करता बसायला. बर. आता एवढ्या गर्मीमध्ये तुम्ही इथं बसता, तर तुमचा जीव काय म्हणतो? काय म्हणणार आहे आता, जरा असं गरमी दगदग होते, म्हणजे करता आम्ही असंच. म्हणजे एवढी आता आम्ही 5 मिनिटं झाले तुमच्याशी इथं मुलाखत घेत आहोत, तर मला तेवढं गरम लागतंय, तर तुम्ही जवळपास 300 ते 400 पोळ्या करता, तर तेव्हा काही त्रास वगैरे? काही त्रास नाही होते, म्हणजे माऊली कमी करून त्रास झाला ते काही त्रास नाही, काहीच त्रास नाही आम्हाला. चांगलं खुशीने अजून करा वाटतं आम्हाला, खुशीने सेवा करा वाटते, अजून खुशीने करा वाटते सेवा आम्हाला, खुशीने सेवा. म्हणजे की हे बघा मित्रांनो, की माऊलीच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की जवळपास इथं 31 डिग्रीचं टेम्परेचर असलं तरी हे माऊल्या 300 पोळ्या रोजच्या करतात. तरी हे अजून म्हणत आहेत की मला अजून पोळ्या करू वाटते, कारण माऊलीच्या भक्तीमध्ये ही अशी एक शक्तीच आहे. तर तुम्ही लास्ट एखादा म्हणजे की आमच्या व्हिडिओसाठी एक लास्ट कोणती ओळ किंवा माऊलीचा एखादा अभंग काही तुम्ही म्हणू शकता? आवडीने बाळे हरी नाम घेशी, आवडीने बाळे हरी नाम घेशी, तुझे दादाची सर्वारे, तुझे दादाची सर्वारे, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणता शे, पती लक्ष्मीचा जाणता शे, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, जैसी ती त्यावे तैच्या परिराळे, जैसी ती त्यावे तैच्या परिराळे,
देव तुझ पाय संधीताचे नको खेद करो कोणत्या गोष्टीचा नको खेद करो कोणत्या गोष्टीचा कोणत्या गोष्टीचा कोणत्या गोष्टीचा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली. तर बघू शकता स्वयंपाक करत करत माऊलीच्या गळ्यामध्ये पण एकदम चांगल्या प्रकारचा गोडावा आहे. हातामध्ये जो स्वयंपाक करते वेळेस एकदम रुचकर आणि गोडावाने हे स्वयंपाक करतात. जवळपास 2 टाइम आमचा म्हणजे की स्वयंपाक करून हे वारकऱ्यांसाठी एक सेवा करत आहेत हे माय माऊल्या. तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओज आणि पंढरपूरच्या वारीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळील मित्रांना शेअर करा, लाईक करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मित्रांनो.